हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं तुम्हाला माहिती आहे, एमपीएससी राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा आहे ती सप्टेंबर महिन्यात होणार आहे. तर आपल्याकडे आता खूप कमी महिने उरले आहे प्रिपरेशनसाठी. त्याच्यामुळे सर्वांनी जी आहे आपली एक स्पीड जी आहे प्रिपरेशनची किंवा अभ्यासाची ती वाढवायला पाहिजे. आणि मी जे आहे एक जो 6 मंथ प्लॅन आहे त्याचा व्हिडिओ मी काही दिवसाआधी अपलोड केलेला आहे. जर तुम्ही नसेल बघितला तर ते व्हिडिओ बघून तुम्ही आपली जी स्ट्रॅटेजी आहे पुढच्या काही महिन्याची ते डिझाईन करू शकता. आणि बघा, मी आता ना काही एक व्हिडिओ लेक्चर सिरीज आणणार आहे. त्याच्यामध्ये मी प्रत्येक सब्जेक्ट्स जे आहेत ते डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर सर्वात आधी ना आपण पॉलिटीपासून सुरू करूया. एंटायर पॉलिटी सब्जेक्ट्स आपल्याकडे डिस्कशन होणार. आणि हे व्हिडिओजचे जे PDF राहणार ना, ठीक आहे, ते मी लवकरच जे आहे साईट एक वेबसाईट बनवत आहे, मी त्याच्यावर काम सुरू आहे. त्या वेबसाईटवर जे आहे मी PDF अपलोड करेल आणि त्याची जी डाउनलोड तुम्ही तिथून करून घ्याल. ठीक आहे, त्याचबरोबर ना जेव्हा आपण डिस्कशन करू त्याच्यामध्ये ना मेन्स प्लस प्रिलिम्स पॉइंट ऑफ व्ह्यूने ना सर्टन सेक्शनचे डिस्कशन होणार. त्याचबरोबर जे पण व्हिडिओज राहणार ना, ठीक आहे, त्याच्यामध्ये माइंड मॅप प्रोव्हाइड केले जाणार. ठीक आहे, तर आपण ते माइंड मॅप आपण प्रॉपरली युटिलाइज करू शकतो रिव्हिजनसाठी. ठीक आहे, आणि एक मी तुम्हाला सांगते की बघा, हे जे व्हिडिओज आहे ना कोणासाठी बेनिफिट राहू शकतात. बघा, सपोज तुम्ही बिगिनर आहात, ठीक आहे, तर बिगिनर लोकांनी सर्वात आधी लक्ष्मीकांत ही जे पुस्तक आहे ना ती परचेस करून घ्या मार्केटमधून. ठीक आहे, कारण की एंटायर पॉलिटीसाठी ना तुम्ही जर लक्ष्मीकांत हे प्रॉपरली प्रिपेअर केलं तरी ते मोर दॅन इनफ आहे, कारण की लक्ष्मीकांत मधूनच आपले पूर्ण प्रश्न बनून जाणार. ठीक आहे, तर बिगिनर लोकांसाठी सर्वात आधी लक्ष्मीकांत ही बुक परचेस करून घ्यायची. त्याच्यानंतर जेव्हा मी हे लेक्चर्स सांगणार तर सर्वात आधी माझं लेक्चर बघायचं. त्याच्यानंतर जे आहे तुम्ही लक्ष्मीकांत वाचली की तुम्हाला इझिली समजून येणार. ठीक आहे, जे काही पॉईंट्स आहे इझिली तुम्ही अंडरस्टँड करू शकणार. आणि सेकंड आहे ज्यांनी ऑलरेडी अटेम्प्ट दिलेला आहे, ठीक आहे, त्यांनी काय करायचं, रिव्हिजन पर्पजसाठी जे आहे हे व्हिडिओज बघून घ्यायचे आणि फास्टली जे आहे तुमचं वाचलेलं पार्ट रिवाईज करून घेऊ शकता. ठीक आहे, तर दोन्ही जे आहेत बिगिनर असो की आधी अटेम्प्ट दिलेले व्यक्ती असेल त्यांना हे जे आहे सिरीज युजफुल राहणार. ठीक आहे, तर बघा आपण स्टार्ट करूया आपल्या टुडेज डिस्कशनकडे. ठीक आहे, तर सर्वात आधी आपला जो टॉपिक आहे, ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी प्रिॲम्बल डिस्कस करूया आणि सेल अँड फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, हे दोन टॉपिक आपण डिस्कस करू. ठीक आहे, आणि बघा, जर तुम्ही लक्ष्मीकांत बुक ओपन करून बघेल तर सर्वात आधी ना एक लेसन आहे हिस्टोरिकल बॅकग्राऊंड. ठीक आहे, हिस्टोरिकल बॅकग्राऊंड जेव्हा हा टॉपिक वाचणार ना तुम्ही, तर तो टॉपिक ना जेव्हा तुम्ही मॉडर्न हिस्ट्री, ठीक आहे, आधुनिक भारतचा जो इतिहास आहे तो जेव्हा वाचत राहणार ना तेव्हा हा लेसन वाचा. कारण की काय आहे, एक फॉर्मॅटमध्ये आपण वाचतो. ठीक आहे, मॉडर्न हिस्ट्रीचे एक टाइमलाईनमध्ये जेव्हा आपण वाचत चालतो त्या टाइमला कुठल्या पिरियडमध्ये कुठला ऍक्ट आला आणि तो ऍक्ट का आला त्याचं बॅकग्राऊंड माहीत राहिलं की आपल्याला हा जो लेसन आहे खूप चांगल्याने आठवण राहू शकते. त्याच्यामुळे मॉडर्न हिस्ट्री वाचताना हा लेसनला कव्हर करा. आणि परत एक लेसन आहे मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा जो पार्ट आहे तो मी हा सेल अँड फीचर जेव्हा एक्सप्लेन करील ना त्याच्यामध्येच कव्हर करून घेणार. ठीक आहे, तर मग वळूया आपल्या डिस्कशनकडे. हे दोनच पॉईंट मी तुम्हाला सांगायचे होते आणि आपण आज प्रिॲम्बल आणि सेल अँड फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन याच्या डिस्कशनकडे वळूया. ठीक आहे, चला. तर फर्स्ट टॉपिक आहे आपलं प्रिॲम्बल. तर सर्वात आधी ना आपण प्रिॲम्बल काय आहे ते बघून घेऊ आणि प्रिॲम्बलचं एंटायर एक जे आहे ओव्हरव्ह्यू बघून घेऊ. तर प्रिॲम्बलमध्ये सर्वात आधी मेन्शन आहे की वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू द सॉव्हरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक ॲज वेल ॲज अ रिपब्लिक. ठीक आहे, तर हे जे दिले आहेत ना हे पॉईंट, सोवेरिन, सोशलिस्ट, सेक्युलर, रिपब्लिक, हे सर्व जे पॉईंट्स आहेत ना ते एक नेचर ऑफ स्टेट, इंडिया जे आहे इंडियामध्ये स्टेटचं नेचर कसं आहे त्याला इंडिकेट करतात. ठीक आहे, सोवेरिन राहायला पाहिजे आपली स्टेट, सोशलिस्ट राहायला पाहिजे, सेक्युलर प्रिन्सिपल फॉलो करायला पाहिजे, ॲज वेल एज डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक हे प्रिन्सिपल जे आहेत ते फॉलो करायला पाहिजे. तर हे जे आहेत या लाईनमध्ये एक नेचर ऑफ स्टेटला इंडिकेट केले गेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता माहीत झालं की स्टेट कसं राहायला पाहिजे, पण स्टेटनी सिटीजनला कुठले राईट्स किंवा कुठले व्हॅल्यूज जे आहेत ते दिलेले आहेत ते मेन्शन केलेले आहेत त्याच्या सेकंड हाफमध्ये. ते आहेत जस्टिस. आता जस्टिस कुठली, जस्टिस आहे सोशल जस्टिस, इकॉनॉमिक जस्टिस आणि मग पॉलिटिकल जस्टिस.
त्याच्यानंतर आहे लिबर्टी. लिबर्टी त्याचाच अर्थ आहे आपल्याला फ्रीडम. फ्रीडम आहे आपल्याला थॉट्सचं, एक्सप्रेशनचं, बिलीफचं, फेथ आणि वर्कशिपचं. त्याच्यानंतर आहे इक्वॅलिटी. आता इक्वॅलिटी कशाची? इक्वॅलिटी प्रत्येक स्टेटसची ॲज वेल एज ऑपॉर्च्युनिटीची. आणि हे इक्वॅलिटी आपल्यापर्यंत सीमित नाही ठेवता, प्रत्येकाला प्रमोट करायला पाहिजे. ठीक आहे, इक्वॅलिटी ऑफ स्टेटस ॲज वेल एज ऑपॉर्च्युनिटीला. त्याच्यानंतर आहे फॅटर्निटी. फॅटर्निटी म्हणजे ब्रदरहूड रिलेशन. आता ब्रदरहूड रिलेशन जे आहे ते कशासाठी? ते इन्शुअर करेल आपल्या डिग्निटी ऑफ अ इंडिव्हिज्युअलला मेंटेन करण्यासाठी. त्याचबरोबर जे आपली प्रिन्सिपल आहे आपल्या भारताची, आपल्या नेशनची, की एक युनिटी आणि एक इंटिग्रिटी मेंटेन करण्यासाठी आपण जे आहे फॅटर्निटी व्हॅल्यूला प्रमोट करायला पाहिजे. ठीक आहे, तर हे झालं आपलं सेकंड हाफ जे स्टेटनी सिटीजनसाठी दिलेले आहेत. ठीक आहे, आणि बघा हे जे प्रिन्सिपल आहे ना, सॉव्हरीन, सोशलिस्ट आणि सेक्युलर, हे ना आधी प्रिॲम्बलमध्ये मेन्शन नव्हतं. हे 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 1976, ठीक आहे, या ऍक्ट थ्रू जे आहेत हे 3 प्रिन्सिपल आणले आहेत. ठीक आहे, हे एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा प्रिॲम्बल काय आहे हे जेव्हा तुम्ही वाचलं तर तुम्हाला समजून येणार. प्रिॲम्बल कुठं ना कुठं एक प्रीफेज म्हणू शकतो किंवा एक समरी म्हणू शकतो कॉन्स्टिट्यूशनची. ठीक आहे, प्रिॲम्बल एक समरी आहे कॉन्स्टिट्यूशनची आणि आपण म्हणू शकतो प्रीफेज आहे कॉन्स्टिट्यूशनचा. आता ही जी प्रिॲम्बल आहे ना, सर्वात आधी पंडित नेहरूंनी एक ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणून आणलं होतं. त्याचंच बघून जे आहे हे प्रिॲम्बलला बनवलं गेलेलं आहे. त्याचबरोबर प्रिॲम्बलमध्ये सोर्स ऑफ ऑथॉरिटी मेन्शन केलं आहे. सोर्स ऑफ ऑथॉरिटी कोण आहे प्रिॲम्बलमध्ये मेन्शन केलेली? ते आहेत पीपल्स. ठीक आहे, लोक हे जे आहे सोर्स ऑफ ऑथॉरिटी आहे प्रिॲम्बलमध्ये. ठीक आहे, इथे जसं मेन्शन आहे वी द पीपल ऑफ इंडिया. नंतर बघूया नेचर ऑफ स्टेट. आता नेचर ऑफ स्टेट कसं आहे? इथंच मी आता जसं सांगितलं हे वाले व्हॅल्यूज, सॉव्हरीन, सोशलिस्ट, डेमोक्रेसी, सेक्युलर अँड रिपब्लिक, दिस आर सर्टन व्हॅल्यूज. त्याच्यानंतर आहे ऑब्जेक्टिव्ह काय आहे प्रिॲम्बलचं? तर ऑब्जेक्टिव्ह आहे की जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फॅटर्निटी या प्रिन्सिपलला किंवा हे जे व्हॅल्यूज आहेत त्याला अचीव करणे. त्याचबरोबर ना प्रिॲम्बल कधी इनॅक्ट झाली होती, अडॉप्ट झाली होती, त्याचं पण एक डेट मेन्शन आहे. हे बघा 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे, 26 नोव्हेंबर 1949 वी अडॉप्टेड द अवर कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, आता हे जे प्रत्येक व्हॅल्यूज दिले आहेत ना इथं, ते प्रत्येक कीवर्डचं डिस्कशन आपण जे आहे सेपरेटली करू. ठीक आहे, तर सर्वात पहिला वर्ड आहे आपला सॉव्हरीन. ठीक आहे, सॉव्हर्निटी म्हणजे काय असते? सॉव्हर्निटी म्हणजे इट इम्प्लाइज की इंडिया जी आहे दुसऱ्या कंट्रीवर डिपेंडेंट नाही आहे. ठीक आहे, इंडिया एक इंडिपेंडंट स्टेट आहे, इंडिपेंडेंट आहे इंडिया. ठीक आहे, कुठल्याच दुसऱ्या कंट्रीवरती डिपेंडेंट नाही. आणि जे काही इंटरनल मॅटरचे डिसिजन असो की एक्सटर्नल मॅटरचे डिसिजन असो, इंडिया स्वतः आपले डिसिजन घेऊ शकते. हेच आहे सॉव्हर्निटीच्या अंडरमध्ये. ठीक आहे, इथं पण जसं मेन्शन केलं आहे इंडियन ऑथॉरिटी टू गव्हर्न विदाउट एनी एक्सटर्नल इंटरफेरन्स. ठीक आहे, कुठलंच एक्सटर्नल इंटरफेरन्स इथं नसते. नेक्स्ट आहे सोशलिस्ट. आता सोशलिस्टमध्ये काय आहे? इंडियामध्ये ना डेमोक्रॅटिक सोशलिझम. ठीक आहे, डेमोक्रॅटिक किंवा आपण म्हणू शकतो स्टेट ओरिएंटेड स्टेट सोशलिझमला जे आहे आपण ते फॉलो करतो. आता याच्यामध्ये काय असते? याचं मेन एम असते आपल्या इंडियन सोशलिझमचं की आपण रिड्यूस करायला पाहिजे इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीला आणि एक जे आहे सोशल जस्टिस त्याला आपण प्रमोट केलं पाहिजे. ठीक आहे, ते येते आपल्या सोशलिस्ट प्रिन्सिपलमध्ये. ठीक आहे, एक वेलफेअरिझम जे कन्सेप्ट असते आपण म्हणू शकतो वेलफेअर स्टेट जे आहे ते प्रमोट व्हायला पाहिजे सोशलिझम या कन्सेप्ट थ्रू. आणि आपण म्हणू शकतो इंडियामध्ये ना मार्क्सिझम, ठीक आहे, आणि गांधीनियन सोशलिझमला ब्लेंड करून जे आहे सोशलिझम आहे आणि मोस्ट इन्क्लाइन न गांधीयन सोशलिझमकडे येते. ठीक आहे, त्याच्यामध्ये तेच येणार की आपण मेनली आपलं गोल आहे की आपण पॉवर्टी असो किंवा डिसिजेस असो किंवा इनइक्वॅलिटी असो त्याला कुठं ना कुठं कमी करता एक सोशल जस्टिसला आपण प्रमोट करू. ठीक आहे, हे झालं आपलं सेकंड कीवर्ड. नंतर आहे सेक्युलर. आता सेक्युलर म्हणजे काय असते? मी आता सांगितलं होतं हे 3 वर्ड बघा, सोशलिस्ट, सेक्युलर आणि डेमोक्रॅटिक, हे 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्टने ऍड केले आहे. ठीक आहे, तर सेक्युलर प्रिन्सिपलमध्ये काय असते? प्रत्येक रिलिजनला जे आहे इक्वल रिस्पेक्ट देणं आणि प्रत्येक रिलिजनचे जे आहे फ्रीडम, प्रत्येक रिलिजनला जे आहे फ्रीडम देणं. ठीक आहे, आपल्याला जसं माहिती आहे भारतामध्ये खूप सारे डायव्हर्सिटी आहे. ठीक आहे, खूप जास्त विविधता आहे आणि प्रत्येक विविधता इतकी विविधता असल्यामुळे प्रत्येक रिलिजन जे आहे त्यांची डिफरंट रिलिजियस राईट्स असेल. ठीक आहे, तर प्रत्येक रिलिजनला जे आहे
एक इक्वल रिस्पेक्ट देणं किंवा प्रत्येक रिलिजनला इक्वली फ्रीडम देणं हे आपल्या सेक्युलर प्रिन्सिपलमध्ये येते. आणि त्याच्यासाठी ना इव्हन कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण ना सेपरेट आर्टिकल्स मेन्शन केलेले आहेत. आर्टिकल नंबर 25 टू आर्टिकल नंबर 28. ठीक आहे, हे आपले फंडामेंटल राईट्स आहे, ज्याच्यामध्ये फ्रीडम ऑफ रिलिजन जे आहे ते मेन्शन केलेलं आहे. इन रिस्पेक्टिव्ह कुठल्या स्टेटस आहे, ठीक आहे, काय स्ट्रेंथ आहे त्या रिलिजनची ते ना बघता प्रत्येक रिलिजनला जे आहे इक्वली ट्रीट केलं जाते. ठीक आहे, हे आपलं झालं सेक्युलर प्रिन्सिपलमध्ये. आता फोर्थ प्रिन्सिपल आहे डेमोक्रॅटिक. आता डेमोक्रॅटिकमध्ये काय आहे, डेमोक्रॅटिक म्हणजे गव्हर्नमेंट जी आहे मेनली इलेक्ट गेली जाईल पीपल थ्रू. ठीक आहे, लोक गव्हर्नमेंटला इलेक्ट करणार आणि जसं लोकांकडे पॉवर आहे गव्हर्नमेंटला इलेक्ट करण्यासाठी, त्याच्यामुळे तेच जे आहे गव्हर्नमेंटला अकाउंटेबल होल्ड करणार. ठीक आहे, अकाउंटेबिलिटी जे आहे पीपल थ्रू जे आहे मेंटेन केली जाणार ऑन अ गव्हर्नमेंट. ठीक आहे, तर हे आपलं झालं डेमोक्रॅटिक प्रिन्सिपलमध्ये. त्याचबरोबर आपण म्हणू शकतो इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये ना एक आपण जसं गव्हर्नमेंटला इलेक्ट करतो त्याच्यामुळे ना रिप्रेझेंटेटिव्ह, ठीक आहे, रिप्रेझेंटेटिव्ह पार्लमेंटरी डेमोक्रेसी जी आहे ती इंडियामध्ये दिसून येते. त्याच्यामध्ये काय असते, जो एक्झिक्युटिव्ह असतो, ठीक आहे, एक एक्झिक्युटिव्ह तो रिस्पॉन्सिबल असतो टू द लेजिस्लेचर फॉर ऑल द पॉलिसीज आणि ऑल द ऍक्शन जे कंट्रीजमध्ये होतात. त्याचबरोबर डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल आपल्याला जे युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाइज, ठीक आहे, याचाच अर्थ असतो की प्रत्येकाला जे आहे इंडियामधले प्रत्येक सिटीजनला राईट टू वोट जे आहे, ठीक आहे, ही एक दिले गेलेलं आहे, तर ही एक व्हॅल्यू. त्याचबरोबर आपण म्हणू शकतो पिरियडिक इलेक्शन हेल्ड करणे, ठीक आहे, इलेक्शन टाइम घेणे, एक इंडिपेंडेंट ज्युडिशरी असणे, कुठली ज्युडिशरी जी आहे आपली ते इंडिपेंडेंट असणे, त्याचबरोबर कुठलंही डिस्क्रिमिनेशन ना असणे, ठीक आहे, सिटीजन सोबत, आणि रूल ऑफ लॉ जे आहे कंट्रीमध्ये मेन्शन करणे, हे सर्व जे आहेत पॉइंट्स आपल्या डेमोक्रॅटिक प्रिन्सिपलमध्ये येतात. ठीक आहे, आणि हे जी टर्म मेन्शन केलं आहे ना डेमोक्रॅटिक, तर हे जे सर्व आहे ना आपण म्हणू शकतो प्रिॲम्बलमध्ये जे मेन्शन केलं आहे त्याचं ब्रॉड इंटरप्रिटेशन आहे. ठीक आहे, हे फक्त पॉलिटिकल डेमोक्रेसी बद्दल ना बोलता पॉलिटिकल प्लस सोशल ॲज वेल ॲज इकॉनॉमिकल डेमोक्रेसी या तिन्हीला जे आहे हे डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, हे झालं आपलं डेमोक्रॅटिक च्या पॉइंटमध्ये. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे रिपब्लिक. आता रिपब्लिक म्हणजे काय असते, रिपब्लिक म्हणजे जो इलेक्टेड हेड आहे, ठीक आहे, म्हणजे जो कोणी स्टेटचा हेड राहणार तो इलेक्टेड राहणार. ठीक आहे, कसं असते काही कंट्रीजमध्ये ना मोनार्की असते. ठीक आहे, मोनार्की असते त्याचा अर्थ आहे की किंग जो असतो तो हेड असतो, राजाशाही असते. पण काही याच्यामध्ये ना पीपल जे आहेत लोक ते इलेक्ट करतात त्यांची गव्हर्निंग हेडला. तर रिपब्लिक प्रिन्सिपलमध्ये येणार की इलेक्टेड हेड ऑफ द स्टेट मस्ट इन्शुअर द सिटीजन सॉव्हर्निटी. ठीक आहे, हे येते आपल्या रिपब्लिक प्रिन्सिपलमध्ये. त्याच्यामध्ये परत एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की रिपब्लिकमध्ये ना 2 पॉइंट्स येतात की पॉलिटिकल सॉव्हर्निटी जे आहे ते लोकांच्या हातात असते. ठीक आहे, पॉलिटिकल सॉव्हर्निटी जे आहे ते लोकांच्या हातात असते, पीपलच्या हातामध्ये असते, आणि ती कुठल्याही एक पर्टिक्युलर एक सिंगल इंडिव्हिज्युअलच्या हातात नसते. ठीक आहे, जसं की किंग. आणि सेकंड आहे अब्सेन्स असते कुठल्याही प्रिव्हिलेज क्लासचं, आणि त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो प्रत्येक जे ऑफिसेस असते ते सर्व सिटीजनसाठी ओपन असते, कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन जे आहे ते आपल्याला दिसत नाही. ठीक आहे, तर हे 2 पॉइंट्स येतात आपल्या रिपब्लिक याच्यामध्ये. ठीक आहे, आता वळूया नेक्स्ट पॉइंटकडे. ते आहे काही व्हॅल्यूज जे लोकांसाठी आहे. ठीक आहे, स्टेट हॅज गिवन इट टू द सिटीजन. ठीक आहे, तर हे व्हॅल्यूज आहे जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फॅटर्निटी. आता जस्टिस काय असते, जस्टिसमध्ये जसं आपण प्रिॲम्बल आता बघितलं होतं त्याच्यामध्ये मेन्शन पण होतं सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल जस्टिस. ठीक आहे, तर हे तिन्ही जस्टिस जे आहेत याच्यामध्ये येतात, सोशल असो, इकॉनॉमिकल असो किंवा पॉलिटिकल असो. ठीक आहे, जस्टिसमध्ये असते की इन्शुअर करणे एक फेअरनेस आणि इक्वॅलिटी प्रत्येक सिटीजनमध्ये. ठीक आहे, एक डिस्ट्रीब्युटिव्ह जे जस्टिस असते, ठीक आहे, ते आपण आपल्या कंट्रीमध्ये फॉलो करतो. ठीक आहे, सोशल जस्टिसमध्ये काय येणार, सोशली प्रत्येक सिटीजनला सेम बघायचे, इक्वल ट्रीटमेंट द्यायचं, कुठल्याच प्रकारचं डिस्क्रिमिनेशन करायचं नाही, कास्टच्या बेसिसवर असो, कलरच्या बेसिसवर असो, सेक्सच्या बेसिसवर असो, रिलिजन बेसिसवर असो की कुठलं पण असो. ठीक आहे, प्रत्येकाला जे आहे इक्वली
ट्रीट केलं जाणार सोशल जस्टिसमध्ये. नेक्स्ट आहे ते इकॉनॉमिक जस्टिस. आता इकॉनॉमिक जस्टिसमध्ये काय आहे, पीपलमध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन नाही करता प्रत्येक इकॉनॉमिक फॅक्टरमध्ये जे आहे इक्वली ट्रीटमेंट दिलं पाहिजे. त्याचबरोबर जे आहे जे इनइक्वॅलिटी आहे, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, त्याला रिड्यूस करण्यासाठी जे आहे गव्हर्नमेंटनी वर्क केलं पाहिजे. ठीक आहे, ते एक येते इकॉनॉमिक जस्टिसमध्ये. आणि थर्ड आहे आपलं पॉलिटिकल जस्टिस. पॉलिटिकल जस्टिसमध्ये काय आहे, इक्वल पॉलिटिकल राईट देणे प्रत्येक सिटीजनला. ठीक आहे, प्रत्येकाला इक्वल व्हॉइस आहे. ठीक आहे, इन केस ऑफ अ गव्हर्नमेंट, तर प्रत्येकाला इक्वल व्हॉइस आहे इन केस ऑफ गव्हर्नमेंट पॉलिसीज. ठीक आहे, तर हे सर्व आपला पॉलिटिकल जस्टिसमध्ये येणार. आणि हे जे जस्टिस प्रिन्सिपल आहे ना, त्याच्यामधलं सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल, ते आपण ना रशियन, ठीक आहे, रशियन रिव्हॉल्युशन कडून घेतलं आहे. ठीक आहे, तर हे एक लक्षात ठेवा जस्टिस प्रिन्सिपलसाठी. तर हे झालं आपलं जस्टिस वाली व्हॅल्यू. ठीक आहे, आता आपण वळूया सेकंड. आता सेकंड आहे आपली लिबर्टी. आता लिबर्टी म्हणजे काय असते, लिबर्टीचा मेन अर्थ आहे की कुठल्याही प्रकारचं जे आहे रिस्ट्रेन नसणे कुठल्याही ऍक्टिव्हिटीजमध्ये. ठीक आहे, कुठलाही आपलं जे आहे हर्डल किंवा हिंड्रन्स नसणे, आपल्याला प्रत्येक व्हॅल्यूची जे प्रत्येक जे राईट्स आहे त्याचं फ्रीडम असणे, ते आपल्या लिबर्टी प्रिन्सिपलमध्ये येते. ठीक आहे, ॲट अ सेम टाइम आपल्याला कुठल्याच प्रकारचं रेस्ट्रिक्शन तर नसतेच, त्याच्याच बरोबर आपल्याला जे आहे ऑपॉर्च्युनिटी दिली जाते फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अवर पर्सनॅलिटी. ठीक आहे, इंडिव्हिज्युअलला पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज दिली जाते, ते आपल्या लिबर्टी प्रिन्सिपलमध्ये येते. आणि बघा, लिबर्टीचा अर्थ, आता आपल्याला फ्रीडम दिला आहे त्याचा अर्थ असं नाही की आपल्याला ॲब्सोल्यूट फ्रीडम आहे. ठीक आहे, आपण काहीही करू शकतो असं नाही आहे, कारण की काही रेस्ट्रिक्टेड किंवा रिझनेबल जे रेस्ट्रिक्शन आहे ते लावले गेलेले आहेत. हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि लिबर्टी मधले जे प्रिन्सिपल आहे लिबर्टी, ठीक आहे, लिबर्टी ही जी आहे ते आपण फ्रेंच रिव्हॉल्युशन मधून घेतलेलं आहे, हे लक्षात ठेवा. फ्रेंच रिव्हॉल्युशन मधून आपण लिबर्टी हे जी व्हॅल्यूज आहे ती घेतली आहे. त्याचबरोबर ना एक हे जे आहे इक्वॅलिटी आणि फॅटर्निटी, हे तिन्ही जे आहेत ना आपण फ्रेंच रिव्हॉल्युशन मधूनच घेतलं आहे, हे लक्षात घेऊन घ्या. ठीक आहे, हे जस्टिस कुठलं होतं, रशियन रिव्हॉल्युशन. ठीक आहे, आणि हे लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फॅटर्निटी ते आहे आपलं फ्रेंच रिव्हॉल्युशन मधून. ठीक आहे, हे झालं आपलं लिबर्टी बद्दल डिस्कशन. आता नेक्स्ट आहे आपलं इक्वॅलिटी. आता इक्वॅलिटी काय आहे, जसं आपण इथेच वाचलं होतं, इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी अँड टू प्रमोट अमॉंग देम ऑल. ठीक आहे, तर आता इक्वॅलिटीमध्ये काय आहे, इक्वॅलिटी मीन्स कुठल्याही प्रकारचं प्रिव्हिलेज ना देता कुठल्याही सेक्शनला, ठीक आहे, प्रत्येकाला जे आहे एक सेम स्टेटस देणं, ना कोणी मोठं राहणार ना कोणी छोटं. ठीक आहे, प्रत्येकाला एक इक्वली ट्रीट करणं, हे येते आपल्या इक्वॅलिटीमध्ये. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन नाही, इथं नाही का इक्वॅलिटी प्रिन्सिपलमध्ये मेन आहे की कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन जे आहे ते होणार नाही. त्याचबरोबर इक्वॅलिटीमध्ये ना 3 येतात, एक सिविक येते, सिविक इक्वॅलिटी, एक येते पॉलिटिकल, आणि तिसरी आहे इकॉनॉमिकल. आणि जे आपले फंडामेंटल राईट्स आहेत ना, फंडामेंटल राईट नंबर 14, 15, 16, 17 अँड 18 हे येतात आपल्या इक्वॅलिटी प्रिन्सिपलच्या अंडरमध्ये. ठीक आहे, आणि आपण म्हणू शकतो की जर कंट्रीमध्ये इक्वॅलिटी राहिली ती कंट्री आपण म्हणू शकतो खूप चांगल्या प्रकारे पुढे जाऊन प्रोग्रेस करू शकते किंवा एक डेव्हलप कंट्री म्हणून अराईज होऊ शकते. ठीक आहे, आणि ते प्रिन्सिपल आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन आहे आणि इंडिया पण ती प्रिन्सिपलला फॉलो करतो. ठीक आहे, हे झालं आपलं इक्वॅलिटीमध्ये. आता नेक्स्ट आहे फॅटर्निटी. आता फॅटर्निटीचा अर्थ काय असतो, फॅटर्निटी म्हणजे असतो सेन्स ऑफ अ ब्रदरहूड. आता ब्रदरहूडला जे आहे आपण प्रमोट करणे, प्रत्येक सिटीजनमध्ये जे आहे एक रिलेशन, प्रॉपर ब्रदरहूड रिलेशन असणे. ठीक आहे, आणि ब्रदरहूड रिलेशन राहिलं तर ते कुठं ना कुठं आपण म्हणू शकतो ते युनिटीला जे आहे कंट्रीमध्ये फॉस्टर करणार. ठीक आहे, तर हे येते आपल्या ब्रदरहूड किंवा फॅटर्निटीच्या अंडरमध्ये. ठीक आहे, आणि इथे पण जसं मेन्शन केलेलंच आहे, हे बघा, fraternity assuring the dignity of an individual as well as maintaining the unity and integrity of the nation. ठीक आहे, हे झालं आपलं फॅटर्निटी मध्ये. ठीक आहे, हे झालं एंटायर आपलं डिस्कशन, जितके पण कीवर्ड्स मेन्शन केलेले आहेत प्रिअम्बल मध्ये.
आता बघूया नेक्स्ट पॉइंट, सिग्निफिकन्स काय आहे प्रियांबलचा. तर सर्वात पहिला सिग्निफिकन्स आहे की प्रियांबल जे आहे ना, इट ऍक्ट ॲज अ इंटरप्रेटिव्ह टूल. ठीक आहे, जी आपली कोर्ट असते, सुप्रीम कोर्ट असो किंवा हाय कोर्ट असो, त्यांना ना एक इंटरप्रिटेशन करण्यासाठी काही लॉज बनवलं असेल, काही जे लॉज येतात किंवा काही जे केसेस येतात त्याला इंटरप्रेट करण्यासाठी ना एक इंटरप्रेटेटिव्ह टूल किंवा एक गायडिंग लाईट म्हणून जे आहे प्रियांबल ऍक्ट करतो. ठीक आहे, त्याचं एक्झाम्पल आपण सांगू शकतो. मी पुढे सांगणारच, तसं बेरुबाई युनियन केस झालं किंवा केशवानंद भारती केस किंवा LIC वर्सेस इंडिया केस असो की मिनर्वा मिल केस. ठीक आहे, याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की एक इंटरप्रिटेशन टूल म्हणून जे आहे आपल्याला प्रियांबलचा वापर केला गेलेला आहे. त्याचबरोबर प्रियांबलला आपण फाउंडेशन ऑफ राईट म्हणू शकतो, कारण की ना प्रियांबलमध्ये जे काही व्हॅल्यूज मेन्शन आहे, जसं की इक्वॅलिटी. ठीक आहे, तर फंडामेंटल राईट मध्ये मेन्शन आहे फ्रीडम ऑफ इक्वॅलिटी मध्ये कुठले काही राईट्स येतात, जसं मी आताच सांगितलं होतं 14 पासूनचे राईट्स आहे, 14 ते 18. ठीक आहे, आणि फाउंडेशन ऑफ राईट मध्ये आपण म्हणू शकतो की जसं आपण लिहिलं आहे नेचर ऑफ स्टेटला हायलाइट करते. मी आताच तुम्हाला दाखवलं होतं, हे बघा नेचर ऑफ स्टेट मेन्शन इथं आहे. तर कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो डायरेक्टली लिंक करू शकतो DPSP ला. ठीक आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. तर आता जे बघा काही नवीन स्टुडंट असेल ना, घाबरू नका, हे तुम्हाला वर्ड्स नवीन वाटत असेल टेन्शन नको घ्या, मी तुम्हाला हे सर्व जे आहे सेपरेट लेसन्स थ्रू कव्हर करून घेणार. पण आता जस्ट लक्षात ठेवा की प्रियांबल जे आहे एक फाउंडेशन ऑफ राईट्स आपण म्हणू शकतो फंडामेंटल राईटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीच्या याच्यामध्ये. ठीक आहे, त्याचबरोबर प्रियांबलनं नॅशनल आयडेंटिटीला प्रमोट करतो. कुठे ना कुठं आपले जे कोर व्हॅल्यूज आहेत किंवा आपल्या कंट्रीचे जे कोर ॲस्पिरेशन आहेत त्याला जे आहे दाखवतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण हे बघू शकलो की प्रियांबल जे आहे इट इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द इम्पॉर्टंट summary of our constitution and act as one of the guiding light of our for the constitution, for the court as well as for the country. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉइंट आहे की प्रियांबल जे आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे की नाही. तर सर्वात आधी ना एक बेरुबाई युनियन ऑफ इंडिया केस झाला होता. ठीक आहे, 1960च्या टाइममध्ये. तर या टाइममध्ये ना सुप्रीम कोर्टने असं म्हटलं होतं की प्रियांबल जे आहे मेनली एक आपण म्हणू शकतो कॉन्स्टिट्यूशन मेकर जे आहे त्यांचं एक माइंड ला जे आहे दर्शवता आहे. ठीक आहे, की ॲस्पिरेशन जे आहेत आपल्या कंट्रीचे ते सांगत आहे. पण कुठं ना कुठं प्रियांबलची एक प्रकारे तारीफ केली, पण प्रियांबलला जे आहे एक कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट नाही आहे असं म्हणून त्यांनी सांगितलं. पण नंतर काय झालं, केशवानंद भारती केस आलं 1973च्या टाइममध्ये. त्या टाइमला म्हणलं गेलं की पहिलं जे जजमेंट होतं बेरुबाई युनियन केसचा त्याला रिजेक्ट केलं गेलं आणि असं म्हटलं गेलं की जे प्रियांबल आहे ते आपलं कॉन्स्टिट्यूशनचं इंटिग्रल पार्ट आहे. आणि LIC ऑफ इंडिया केसमध्ये तर फायनलाइजच केलं गेलं की प्रियांबल इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनचं इंटिग्रल पार्ट आहे. आता नेक्स्ट पॉइंट मध्ये आहे असं आहे की जरीही प्रियांबल आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे असं सुप्रीम कोर्टने म्हटलं असेल तरी पण जी प्रियांबल आहे इट इज नॉट अ सोर्स ऑफ अ पॉवर टू द लेजिस्लेचर, किंवा ही जी आहे कुठल्याही प्रकारचं प्रोहिबिशन त्यांच्या पॉवरवर लावत नाही. त्याचबरोबर प्रियांबल जी आहे ना आपली ती नॉट जस्टिशेबल आहे. ठीक आहे, आणि कुठल्याही कोर्टमध्ये जाऊन ना त्याला आपण इन्फोर्स नाही करू शकत. ठीक आहे, इट इज नॉट इन्फोर्सेबल इन एनी कोर्ट ऑफ लॉ अँड इट डज नॉट हॅव एनी लिगल इफेक्ट. ठीक आहे, तर हे झालं आपले प्रियांबलचे सम पॉईंट. ठीक आहे, PYQ बघितलं UPSCचे तिथं तर डेफिनेटली याच्यावर प्रश्न विचारला आहे. पण त्याचबरोबर आपण MPSC मध्ये जर बघितलं त्याच्यावर पण हे पुढे जाऊन कधी ना कुठं प्रिन्सिपल्सवर किंवा या पॉईंट्सवर प्रश्न येऊ शकते. बघा तुम्ही लक्ष्मीकांत वाचाल ना तरी पण तुम्हाला हेच पॉईंट्स दिसणार. ठीक आहे, तर हे जे आहेत ना मी जे आता याला बॉक्स केलेलं आहेत ना ती खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर ती तुम्ही लक्षात ठेवा की इंडिया प्रियांबल जरीही कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट असेल तरीही कुठलेही पॉवर्सचा सोर्स नाही आहे लेजिस्लेचरसाठी आणि कुठलंही प्रोहिबिशन नाही आणत ती. त्याचबरोबर नॉन जस्टिशेबल इन नेचर आहे. कुठल्याही कोर्टमध्ये आपण त्याला घेऊन इन्फोर्स नाही करू शकत. कुठल्याही प्रकारचं लिगल इफेक्ट जी आहे ती प्रियांबलमध्ये नाही आहे. ठीक आहे, लिगल इफेक्ट नाही देऊ शकत. ठीक आहे, हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्याच्यानंतर आता प्रश्न येतो की आपण प्रियांबलला अमेंड करू शकतो का. ते येस वी कॅन अमेंड द प्रियांबल. पण एक आहे की प्रियांबल मध्ये जेव्हा आपण अमेंड करू तर आपला जो एक बेसिक स्ट्रक्चर असतो. ठीक आहे, जे केशवानंद भारती केसमधून आपण इंट्रोड्यूस केला आहे. आता केशवानंद भारती केस बेसिक स्ट्रक्चर हे सर्व जे आहे आपण पुढच्या काही लेक्चर्समध्ये बघू, सेपरेट लेसनच आहे याच्यावर. पण आता सध्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा की बेसिक स्ट्रक्चर म्हणजे अशी काही कोर व्हॅल्यूज किंवा प्रिन्सिपल जे आहेत कॉन्स्टिट्यूशन चे ते आपण चेंज नाही करू शकत. ठीक आहे, भलेही आपण चेंजेस आणू शकतो प्रियांबलमध्ये पण काही कोर व्हॅल्यूज किंवा कोर बेसिक प्रिन्सिपलला आपण
चेंज नाही करू शकत. जसं आता आपण एक्झाम्पल देऊ, 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट आपण अमेंड केलं आणि काही नवीन प्रिन्सिपल ऍड केले, सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. ठीक आहे, हे झालं आपलं अमेंडेबिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रिअम्बलमध्ये. तर आता वडिओ आपला सेकंड लेसन. ठीक आहे, तो आहे आपला सेल अँड फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, तर आपण आताच प्रिअम्बल बघितलं सर्व. आता बघू सेल अँड फीचर काय आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये. तर सर्वात आधी ना आपण बघूया की इंडियन कॉन्स्टिट्यूशन ना एक लेंदी डॉक्युमेंट आहे. ठीक आहे, 12 शेड्यूल आहे त्याच्यामध्ये आणि अराउंड 448 आर्टिकल्स आहेत. ठीक आहे, वन ऑफ द लॉंगेस्ट आपण म्हणू शकतो वर्ल्ड मधला हा कॉन्स्टिट्यूशन मानले जाते. त्याचबरोबर फेडरल स्ट्रक्चर जर बघितलं तर इंडियामध्ये ना फेडरलिझम हा प्रिन्सिपल आपण फॉलो करतो. याच्यामध्ये एक सेंटर गव्हर्नमेंट असते, त्याच्यानंतर एक स्टेट गव्हर्नमेंट असते आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या खाली पण एक लोकल गव्हर्नमेंट असते. ठीक आहे, तर अशा प्रकारे एक फेडरल जे आहे स्ट्रक्चर दिसलं जाते. त्याचबरोबर डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर पण जो आहे आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन केलं आहे, त्याच हिशोबाने आपला कंट्री पण चालतो. ठीक आहे, आणि थर्ड वन आहे पार्लमेंटरी सिस्टीम. आता पार्लमेंटरी सिस्टीममध्ये काय आहे, इट एस्टॅब्लिश अ गव्हर्नमेंट ज्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह जो असतो तो अकाउंटेबल असतो लेजिस्लेचरला. ठीक आहे, एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय असते, जे कामं करतात, आणि लेजिस्लेचर म्हणजे काय असते, जे लॉज बनवतात. ठीक आहे, तर जो एक्झिक्युटिव्ह असतो तो अकाउंटेबल घेतो लेजिस्लेचरला. ठीक आहे, ते आपल्या पार्लमेंटरी सिस्टीम मध्ये येते. आता फंडामेंटल राईट्स. ठीक आहे, काही राईट्स जे आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन आहेत, जे लोकांना दिले गेलेले आहेत. त्याच्यानंतर आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल. बघा, मी हे थोडं फास्टने केलं ना तरी चालेल, कारण की काय आहे, प्रत्येक इथे जे पॉईंट्स मेन्शन आहेत ना त्याच्यावर सेपरेट लेसन्सच आहेत जे आपल्याला डिटेलली वाचायचे आहेत. म्हणून हे थोडं मी फास्ट वे मध्ये सांगून देते की काय काय बेसिक प्रिन्सिपल आहेत, आणि याचं जे एंटायर डिटेल व्हिडिओ डिस्कशन आहे ते काही दिवसांनंतर मी आणणारच आहे, कारण की हे प्रत्येक जे इथले फीचर्स आहेत त्याचं डिटेलली अभ्यास जे आहे आपल्याला करावाच आहे. ठीक आहे, आता बघा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये काय आहे, टीपीएसपी गाईडलाईन्स आहेत काही गव्हर्नमेंटला, जे आपल्या त्यांना फॉलो करायला पाहिजे की एक सोशल आणि इकॉनॉमिक जस्टिस जे आहे ते कंट्रीमध्ये येऊ शकेल. ठीक आहे, हे येते आपल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये. नेक्स्ट आहे सेक्युलरिझम. डायव्हर्सिटी आहे इंडियामध्ये, खूप सारे रिलीजन्स आहेत, तर प्रत्येक रिलीजनला इक्वल रिस्पेक्ट देणं, इक्वल ट्रीटमेंट देणं हे एक स्टेटचं काम आहे. त्याच्यानंतर ज्युडिशरी आहे. बघा, जसं गव्हर्नमेंटचे ना 3 ऑर्गन असतात. एक असते लेजिस्लेचर जे लॉज बनवते, एक असते एक्झिक्युटिव्ह जे लॉजला एक्झिक्यूट करते, आणि थर्ड असते ज्युडिशरी. ठीक आहे, जे मेनली ओव्हरसाईट करते या सर्व मॅटर्सला. ठीक आहे, तर इंडियामध्ये इंडिपेंडेंट ज्युडिशरी आहे. ठीक आहे, इंडियामध्ये ज्युडिशरी इतकी चांगल्या प्रकारे वर्क करते की कुठलं पण जर गव्हर्नमेंटनी बेसिक स्ट्रक्चर सारखं जे प्रोव्हिजन आहे कॉन्स्टिट्यूशनचे बेसिक स्ट्रक्चर, त्याला जर हार्म करायचं विचारही केला तरी ते जे लॉज आहे त्यांना ते जे आहे अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून घोषित करते. ठीक आहे, आपण काही टाइम पहिलेच बघितलं, खूप सारे ऍक्ट बघितलं होतं. ठीक आहे, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी जे आहे काही आणण्याची कोशिश केली, पण ते कुठे ना कुठे जर बेसिक स्ट्रक्चरला डिस्ट्रॉय करत असेल तर त्यांना जे आहे अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून घोषित केलं. ठीक आहे, तसं आपण म्हणू शकतो. त्याच्यावरूनच आपण इंडिकेट करू शकतो की इंडिया जे आहे एक इंडिपेंडेंट ज्युडिशरी आपल्याला दिसून येते. ठीक आहे, कुठले पण सिटीजनचे राईट्स असो किंवा त्यांचे व्हॅल्यूज असो त्याच्याला आपण प्रोटेक्ट करण्यासाठी जे आहे आपली ज्युडिशरी नेहमी काम करते. ठीक आहे, ते हे झालं इंडिपेंडेंट ज्युडिशरीच्या मध्ये. अमेंडमेंट प्रोसिजर काय आहे, ठीक आहे, आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जे आहे ते आपण करू शकतो टाइम टू टाइम. जसं आपल्याला माहिती आहे आधी कॉन्स्टिट्यूशन कधी बनलं होतं आणि आता च्या टाइम पिरियडमध्ये खूप जास्त डिफरन्सेस आले आहेत. ठीक आहे, तर ते डिफरन्सेस जे आहे टाइम टू टाइम अपडेट जे आहे डिफरन्सेसनुसार कंट्रीला पण अपडेट व्हायला लागते. त्याच्यामुळे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट टाइम टू टाइम आपण जे आणू शकतो. ठीक आहे, ते एक अमेंडमेंट प्रोव्हिजन पण आपल्या सेल अँड फीचरमध्ये आहे ते. त्याच्यानंतर युनिव्हर्सल ॲडन फ्रँचेस. आता युनिव्हर्सल ॲडन फ्रँचेस म्हणजे आताच मी तुम्हाला सांगितलं होतं प्रिअम्बल शिकवताना की आपल्याला वोटिंगचं राईट आहे अबाव 18. एव्हरीवन कॅन वोट इन अवर कंट्री. ठीक आहे, तो गरीब असो की कितीही रिच असो, एव्हरीवन हॅज अ राईट टू वोट, इक्वल राईट आहे. आणि लास्ट आहे आपलं इमर्जन्सी प्रोव्हिजन. ठीक आहे, तर कधी काय होते, कधी कधी नॅचरल पॉलिटिकल क्रायसिस येऊ शकतात किंवा नॅचरल कॅलॅमिटीज असो किंवा काही फायनान्शियल क्रायसिस असो, अशा टाइमला गव्हर्नमेंटला जे आहे
प्रॉपर वेनी रेग्युलेट करण्यासाठी काही इमर्जन्सी प्रोव्हिजन पण जे आहेत मेन्शन केले गेले आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये. ठीक आहे, ते असं प्रकारे आपण म्हणू शकतो आपले सायलेंट फीचर जो आहे हा पण टॉपिक कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, कमेंट अँड शेअर द व्हिडिओ. ठीक आहे, आणि काही करेक्शन तुम्हाला जर वाटत असेल तर ऑब्व्हियसली चॅटमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता आणि माझी ईमेलवर पण तुम्ही काही पोस्ट करू शकता तुम्हाला जे काही बेसिक डिटेलची इन्फॉर्मेशन हवी असेल तर. आणि see you soon in the next video. Till then, please study hard and see you soon. Thank you.